माजी मंत्री असलम शेख आपल्यासोबत आहेत। आज दिल्लीमध्ये सर दाखल झाला आहात तुम्ही। काँग्रेस वर्किंग कमिटीची देखील मीटिंग चालू आहे। राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करावं अशा पद्धतीची एक मागणी समोर येताना पाहायला मिळते। ते तर जशी संख्या आली काँग्रेसची त्या दिवशीपासूनच हे चालू आहे आणि फक्त काँग्रेस नाही तर बाकी जी आघाडीमध्ये आमचे जे पक्ष होते त्यांनी पण सांगितलं राहुलजींनी जबाबदारी घेतली पाहिजे। आता बघूया CWC मध्ये काय नक्की ज्या पद्धतीने देशात काँग्रेसची संख्या वाढलेली आहे, महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील आता विधानसभेच्या जागा वाटपाचा मुद्दा येणार आहे। काय भूमिका राहणार? नाही, महाराष्ट्रात जर आपण बघायला गेलं तर महाविकास आघाडी इंटॅक्टच राहणार आहे। जे काय सीटच्या संदर्भात चांगली स्पर्धा झाली आणि आपल्याला माहीत आहे की आज महाराष्ट्रामध्ये 155 जागापेक्षा जास्तच आमची आघाडी आहे आणि बाकीचे काही जागेवरती तर फार थोडे मतांनी आमचे कॅन्डिडेट हारले। जसं अमोल कीर्तीकर आपण बघितलं तर 50 मताचे असे आणखीन 2-3 आहेत। तर असं संयुक्त आपण जर बघितलं तर 180 जागावरती थोड्या मतांनी आम्ही पुढे मागे आहेत। तर मला वाटतं की ते बसून आपसामध्ये होऊन 100% महाविकास आघाडीच तिकडे लढणार आणि सरकार आमचे होणार। तुमचा दावा असेल जास्तीत जास्त जागा मिळवून घेणार? प्रश्न आता जेव्हा सगळे पक्षांचा हेच असणार की त्यांना जास्त जागा भेटावी। बेसिकली विनिंग क्रायटेरिया काय ते बघावं लागेल। जागा जास्त घेणं इम्पॉर्टंट आहे। सरकार आली पाहिजे, महाविकास आघाडी आली पाहिजे, त्या संदर्भात बसून त्याच्यावरती योग्य निर्णय घेता येईल। उद्धव ठाकरेंची भेट घेतली, काय चर्चा झाली? नाराजी दूर केली का त्यांची सांगलीतल्या बाबतीत? नाही, नाराजगी काहीच नव्हती, उत्साह होता। कारण बरेच आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते, बरेच परिवाराचे त्यांचा पर्सनल आरोप करण्यात आला। शेवटी महाराष्ट्राने सिद्ध केलं, दाखवून दिलं की खरी सेना म्हणजे उद्धव साहेबांची सेना आहे। खास करून वर्षा गायकवाडांच्या बाबतीत एक चर्चा सध्या समोर येताना पाहायला मिळते की काँग्रेसच्या लोकांना त्या ठिकाणी काम केलेलं नाही आहे। ज्यांना त्यांना तिकीट देण्याआधी ज्यांना मिटिंग घेतल्या त्यांना नंतर काम केलेलं नाही। हे बघा, एकदा निवडून आल्यानंतर सध्या आम्ही उत्साहामध्ये आहे आणि केलं नाही केलं तर त्या संदर्भात ते डिस्ट्रिक्टचे प्रेसिडेंट वगैरे ते योग्य विचार करतील। पण असं मला वाटतं की एकदा निवडून आले की बरेच काही निघून जातो त्यामध्ये आणि ज्यांनी काम नाही केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती योग्य कारवाई तर पार्टी करणारच आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला लोकसभेला यश मिळालं, विधानसभेला हीच परिस्थिती पाहायला मिळेल। कारण आता महायुतीकडे असं चर्चा सुरू झालेली आहे की लोकांना जर पुन्हा आपलंसं करायचं असेल तर मंत्रिमंडळ विस्तार केला पाहिजे, महामंडळांचं वाटप केलं पाहिजे। असं काहीच नाही। खरं म्हणजे हे परसेप्शन जे मीडियातर्फे करण्यात आला होता ते मोठा डोंगर दाखवण्याचा प्रयत्न जे मीडिया करत होती, मग ते आता जे पार्लिमेंटचे इलेक्शन झालं त्यामध्ये पण कमीच दाखवायचं केम आणि आता लोकांना कळलं आहे की महाराष्ट्रामध्ये की याच्यात नाही, हे फक्त फुगे आहेत, याचे जास्त दम राहिलेला नाही। म्हणून आता तिथे सरकारचा प्रश्न आहे, 3 महिन्यामध्ये तुम्ही बघा 180 पेक्षा जास्त सीट महाविकास आघाडीचे येणार आहे। आपण पाहतोय तब्बल 180 पेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या सीट्स महाराष्ट्रात निवडून येतील अशा पद्धतीचा दावा असलम शेख यांना केलाय। कॅमेरामन दीपेश माझांसह निलेश बुदावले, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।